ह्या 1.5 वर्षात जे मी कमवलं आहे त्या आयुष्यावर विसरणार नाही. जेजुरीच्या खंडेराया जागराला या तर रंग पुन्हा सुना सुना हो. तरी एकाने फोन केला आणि मला सांगितलं की कामगार मैदानामध्ये बसून आम्ही शाहिरांचं आंधळ बघितलं होतं. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई या गो दांड्यावर ना बोलतय नवरा कुणाचा येतो. जर ते आठवलं असेल अंकुश काम करत असताना तर याच्यासारखं सुख नाही. संतांचा मेळा गोपाळांचा झेंडा रोविला. अख्खा भारत देश आहे आणि प्रत्येक भारतातल्या राज्यांची नावं आहेत, पण नाव आपल्या राज्याला फक्त आणि फक्त महाराष्ट्र आहे. राष्ट्रभूमी बहुगुणी. रुकिए मिस्टर साबले, you can't sing like this. The word Maharashtra cannot come so many times. मग छत्रपती शिवाजी महाराज कुठे जन्माला आले म्हणून सांगायचं? दिल्ली का कलकत्ता? हा वणवा आहे आणि हा जर पेटला नाही ना तर महाराष्ट्रात आपण मराठी असण्याचा हळूहळू अभिमान विसरून जाऊ. गर्व, अभिमान, सन्मान आणि खऱ्या अर्थानं असणं हे 4 शब्द जर एकत्र केले ना त्याला आपण खऱ्या अर्थानं महाराष्ट्र असं म्हणतो. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात महाराष्ट्राला घेऊन हीच भावना आहे. खऱ्या अर्थानं शाहीर साबळे हा सिनेमा, खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा आला आहे तुमच्या भेटीला आणि तो खूप तुफान प्रतिसाद तुम्ही पण देताय. आज तो सेलिब्रेट करण्यासाठी महाराष्ट्र, शाहिरी परंपरा, शाहीर साबळे आणि सिनेमा सेलिब्रेट करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत केदार सर, अंकुश सर. खूप खूप स्वागत आहे पुढारीवर. आणि खऱ्या अर्थानं कमाल झाला आहे की सिनेमा ऐन या दिवसात आला आहे. सिनेमाला कमाल प्रतिसाद मिळतोच आहे. लोक रिॲक्ट करत आहेत, लोक पोस्ट करतात इन्स्टावर. खऱ्या अर्थानं त्या कलाकाराची भावना लोकांपर्यंत पोचते, ह्याचा सगळ्यात मोठा सॅटिस्फॅक्शन तुम्हाला लोकांना आहे. मला सॅटिस्फॅक्शन एवढ्या गोष्टीसाठी वाटतं की जेव्हा लहान लहान मुलं थिएटरच्या बाहेर आल्यानंतर मोठ्याने जय जय महाराष्ट्र माझा म्हणतात ना, तेव्हा मला ते जास्त सॅटिस्फॅक्शन असतं. मला सॅटिस्फॅक्शन तेव्हा वाटतं की जेव्हा कुठली तरी पोस्ट माझ्यापर्यंत येते आणि सांगते की आम्हाला शाहीर साबळे माहितीच नव्हते, की याच निमित्ताने शाहीर साबळे कळले, कारण ती तरुण पिढी आहे. त्यावेळेस मला समाधान वाटतं. मला समाधान तेव्हा वाटतं की जेव्हा एखादी घरातली करती बाई सिनेमा बघून बाहेर आल्यानंतर म्हणते की मला माझं तारुण्य आठवलं की जेव्हा मी रेडिओवर ही गाणी ऐकायची आणि मला वाटायचं की अरे मी याच्यावर डान्स केला आहे, मी शाळेत नाचले किंवा कॉलेजमध्ये नाचले. मला सॅटिस्फॅक्शन तेव्हा वाटतं की जेव्हा एक कॉलेजमधली जाणारी पोरं असून देत, नाक्यावरची पोरं असून देत, ही जथ्याने आता तिकीटं काढून महाराष्ट्र शाहीरला जात आहेत. मला समाधान तेव्हा वाटलं की जेव्हा नोकरदार मंडळी जी आहेत यांनी आता आपापसात आपापले ग्रुप्स तयार करून आता हा सिनेमा बघण्याचा प्लॅन केलेला आहे. आणि सगळ्यात मला आनंद एवढ्या गोष्टीचा वाटतो की ज्यांचा आता एक काय म्हणतात त्याला एक उतार वय आलेलं आहे, त्या सगळ्या माझ्या काकांना, आजोबांना पुन्हा एकदा किंवा काकींना, आजींना यांना पुन्हा एकदा त्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत. जो एक शाहीर साबळेंचा कालखंड होता किंवा शाहीर साबळेंबद्दलचा जो विचार होता आणि तो त्यांनी याची डोळा बघितला होता कामगार मैदानामध्ये. मला कोणीतरी एकाने फोन केला आणि मला सांगितलं की कामगार मैदानामध्ये बसून आम्ही शाहिरांचं आंधळ बघितलं होतं. तर मी म्हटलं की अरे तुम्हाला जर ते आठवलं असेल अंकुश काम करत असताना तर याच्यासारखं सुख नाही दुसरं. सो समाधानी मी खूप आहे. मला फक्त एवढंच वाटत राहतं की हे तेवढ्यापुरतं मर्यादित नाही राहायला पाहिजे, हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. आणि हा वणवा आहे आणि हा जर पेटला नाही ना तर महाराष्ट्रात आपण मराठी असण्याचा हळूहळू अभिमान विसरून जाऊ. अंकुश सर, तुम्ही मला वाटतं मी प्रत्येक कार्यक्रम शाहीर साबळे म्हणजे महाराष्ट्र शाहीरचा फार असं कवर केलं आणि मला प्रत्येक कार्यक्रमाविषयी तुम्ही असं सांगितलं की मला गाणं येत नाही. मी जेव्हा गायचो म्हणजे जय महाराष्ट्राचं कोरस जेव्हा पण तुम्ही गायचं तेव्हा शाहीराच्या मागे तुमच्याकडे बघायचं हे तुमचं होतं. पण आज कुठं ना कुठे जेव्हा लोक ते फोटो काढतायत, लोक इन्स्टावर टाकतायत, हा सगळ्यात मोठं कौतुक तुमचं आहे का असं? हां, म्हणजे मला असं वाटतं की बाबांची गाणी खूप पोचली आहेत. गावात, शहरात, खेड्यापाड्यात सगळीकडे पोचले. त्याला पुन्हा एकदा उजाळा मिळाला आणि मी गात नसतानासुद्धा मला ते करायला मिळालं, ह्याच्यासारखं दुसरं भाग्य नाही आहे असं मला वाटतं. कारण केदारने खूप लोकांचा विचार केला असेल मला माहीत नाही, पण माझाच विचार केला ह्याच्यात मी खूप खुश आहे. आणि ह्या 1.5 वर्षात जे मी कमवलं आहे त्या आयुष्यावर विसरणार नाही. नुसतं काय म्हणू त्याला
गायला मिळणं हा भाग नव्हता. त्याच्या मागे काय प्रोसेस असते गायकाची, एखाद्या कलाकाराची किंवा एंटरटेन करणाऱ्या माणसाची, ती प्रोसेस पण मला बघायला आणि अनुभवायला मिळाली. केदार सर, या सगळ्यांमधून ना मला खूप असं वाटतं की ना आपण आता महाराष्ट्र दिन आहे, तर पहिला आपण महाराष्ट्राबद्दल पण बोलूया. कारण महाराष्ट्र तो स्पिरिट आहे, तो आपला अभिमान आहे, तो आपला स्वाभिमान आहे. आपल्यावर आपण खूप अभिमानाने बोलतो की मी महाराष्ट्रात होतो, मी मुंबईत जन्माला आलो, याचा मला सर्वात मोठा अभिमान आहे. हा सिनेमा करताना आणि महाराष्ट्र पाहताना, शाहिरी परंपरा पाहताना, हा सगळ्यात मोठा आपल्याकडे ठेवा आहे का? ही पोतडी आहे का आपल्याकडे, जी महाराष्ट्राकडे कधीच जाणार नाही? नाही महाराष्ट्राचा जो स्वाभिमान आणि अभिमान आणि मान सन्मान आहे, हा कोणीही पुसण्याचा प्रयत्न केला तर चान्सच नाही. मला कौतुक असं वाटतं की अख्खा भारत देश आहे आणि प्रत्येक भारतातल्या राज्यांची नावं आहेत, पण नाव आपल्या राज्याला फक्त आणि फक्त महाराष्ट्र आहे, पण दुसरं कुठलंच नाही आहे त्याच्यात. म्हणजे असं नाही झालं की नवराष्ट्र, फक्त महाराष्ट्र आहे. सो आणि आपण राष्ट्र म्हणतो भारत आणि आपण राज्याला नाव देतोय महाराष्ट्र, म्हणजे किती मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी, कौतुकास्पद आहे. आणि इथली जी एक परंपरा आहे किंवा इकडची जी संस्कृती आहे ना, ती त्याची बीजं खूप पूर्वीपासूनची आहे. त्यामुळे त्याचे संस्कार कसं आहे, काळानुरूप आपण बदलत जातो. आपल्यानंतरची पिढी जास्त प्रगत होते, त्याच्यानंतरची पिढी अजून प्रगत होईल, एक्सपोजर त्यांना जास्त आहे. पण आतलं मराठी पण कसं विसरणार, आतला महाराष्ट्रातला माणूस जो आहे तो कसा विसरणार, कारण ते प्रत्येकाच्या जीन्समध्ये आहे. आपल्या महाराष्ट्र शाहीरमध्ये अप्रतिम वाक्य शेवटचं जे आहे की आपण किती इंग्रजी झाडली इम्प्रेशन पाडायला, तरी ठेच लागल्यानंतर पण आईगच म्हणतो ना, आणि ते पण मराठीतून. त्या या महाराष्ट्राची ती लँग्वेज आहे ना, महाराष्ट्राची भाषा कुठली तर मराठी भाषा आहे. आपल्याकडे 18 पगड जातीची सगळी लोकं राहतात, सगळं मान्य मला, तरीही तो एकसंघ महाराष्ट्र या इथल्या लोकांमुळे आहे. आणि नुसतंच मी मुंबईत जन्मलो, मी पुण्यात जन्मलो, मी हे आत्ता झालं सगळं गटगट, पण प्रत्येकाने हा विचार करायला पाहिजे की मी महाराष्ट्रात जन्मलो, हे जास्त मोठंपण आहे. आपला जन्म इथे झाला आहे ह्याचं दुसरं काय म्हणायला पाहिजे. आणि अशी खूप वेगवेगळ्या पद्धतीची खूप पराक्रम करणारी, विक्रम करणारी माणसं आपल्या इथून, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांपासून किंवा आधी आपण सगळे संत बघितले ते सगळे, अशी ही खूप छान परंपरा असलेली गोष्ट आणि ती आपण जपण्याचा प्रयत्न करत असतो. कधी कधी आम्ही आमच्या कलाकृतीतून करत असतो. त्याचं कारण तेच आहे की पुढच्या पिढीला सुद्धा हे कळलं पाहिजे की ही अशी मोठी मोठी माणसं आजपर्यंत होऊन गेली, जी आत्ता आम्ही समोर आणतोय, तो शाहीर सभे समोर आणतो. का आणतोय तर त्यांनी हे दाखवून दिलं समाजासाठी किती आपण काय देणं लागतो, आपण काय प्रयत्न करायला पाहिजे, हे त्यांनी दाखवून दिलं. ते आणण्याचा आम्ही समोर प्रयत्न करतो. तर मला असं वाटतं की ही परंपरा, ही संस्कृती अशी जपून आपण ठेवायला पाहिजे. आणि हा आपला म्हणजे ही जबाबदारी आपली. तुम्हाला दोघांना प्रश्न आहे की ना, की आपण मुंबईचं स्पिरिट ज्याला आपण म्हणतो बघा, की कुठलंही मोठं संकट आपल्यावर येतं तर कोणी हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई कोणी बघत नाही. तू मराठी आहेस का, तू गुजराती आहेस का, कधी कोणी बघत नाही. हा खरं पॉवर महाराष्ट्राचा असं तुम्हाला वाटतं का? आणि हीच आपली ताकद आहे असं वाटतं का? कारण आपण सगळ्यांना सामावून घेतो आणि ॲट द एंड ऑफ द डे तू महाराष्ट्रीयन आहेस असं पण त्यांना तोंडावर सांगतो. एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ती लक्षात प्रत्येकाने ठेवली पाहिजे. जर तू भारतरत्नांची जर यादी काढलीस, त्यात अव्वल दर्जाचे आणि जास्तीत जास्त भारतरत्न हे महाराष्ट्रातलेच आहेत. सो आपल्याकडे हिरेच आहेत, जन्माला आलेले हिरेच आहेत, फक्त ते वेगवेगळ्या साईजचे आहेत आणि कॅरेट्स पण वेगवेगळे आहेत त्याचे. त्यामुळे सर्वसामान्य इकडचा जो माणूस आहे ना, तो पण हिराच आहे आपल्यासाठी. आणि आपल्या महाराष्ट्रातलं माणुसकी ही फार वरच्या लेवलला आहे. म्हणजे 26/11चा हल्ला असून देत किंवा तो जुलैमधला तुफान पाऊस असून देत, ही जी मदत करण्याची जी भावना आहे ती जातपात, धर्म, पंथ नाही बघत. तेव्हा आपण सगळे एकसंघ महाराष्ट्रात राहतो आणि या महाराष्ट्रावर संकट आलं या हेतूने काम करतो. पण ही जी परंपरा आहे ही पहिल्यापासूनची, मगाशी अंकुशने जे नाव घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांनी, हे शिकवलं आपल्याला की परक्यांचं आक्रमण आलं आहे तेव्हा आपण एकसंघ असण्याची गरज आहे. तुम्ही वेगवेगळे लढलात तर कठीण होईल परिस्थिती. ती जी लहानपणी गोष्ट असायची बघ आपल्याला, की ज्या काड्या असतात त्या वेगवेगळ्या काड्या केल्या तर तोडता येतात, पण त्याचे एक अख्खीच्या अख्खी जर मोळी बांधली तर ती तुटत नाही. हे जे शिकवलं आहे ना, हे महाराष्ट्राने शिकवलं आहे, संत परंपरेने शिकवलं. इकडच्या राजे महाराजांनी ज्यांनी या महाराष्ट्रासाठी कष्ट केले,
आणि आपलं आयुष्य पणाला लावलं. इथले हुतात्मे महाराष्ट्रातले भारतीय संग्रामात स्वातंत्र्य संग्रामामधले बघ काय म्हणजे तुम्ही विचार करा की एकदम तुला टिळक पण दिसतात आणि तुला गोपाळकृष्ण गोखले पण दिसतात. म्हणजे वेगवेगळ्या स्टाईलची लोक आहेत आणि कोणी एकमेकाला सिमिलर नाही. हां, आणि प्रत्येकाची तत्त्व आहेत पण भारतासाठी आहे. हा जो एकसंघपणा आहे ना तो महाराष्ट्रातला आहे. केदार सरांनी सांगितलं तसं. पण तुम्ही खूपदा मी ह्यांचा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांनी सांगितलं की मला अभिनयाचे संस्कार खऱ्या अर्थानं माझ्या एरियातून मिळाले, जिकडे मी जन्माला आलो. कारण आज आम्ही कदाचित लालबागची मोठी लाईन बघतोय, तुम्ही कदाचित लालबागच्या गणपतीला आज समोर बघितलं असेल आणि त्याच्यासमोर कदाचित नाटकसुद्धा सादर केलं असेल, एकपात्रसुद्धा केलं असेल. ही खरं अजून एक ताकद आहे का? ही खरं त्या स्टाईलची ताकद आहे का की आपल्याला संस्कार खरं आपल्या रस्त्यातून मिळतो, आपण जिकडे वावरतो तिकडे मिळतो? हो, मला असं वाटतं की लहानपणापासून मी जे बघत आलो आहे, मला असं वाटतं की आजूबाजूच्या लोकांनी खूप गोष्टी शिकवल्या मला की बाबा आपण मदत करायला पाहिजे. तेव्हा विचार नाही करायचा त्याचा रंग कसा आहे, तर तो कुठल्या जातीतला आहे, कुठल्या धर्मातला, हा विचार नाही करायला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी होत्या ना. पूर्वी 100 खोल्यांची चाळ होती. त्या चाळीमध्ये वेगवेगळ्या पद्धती महाराष्ट्रात तिथे जन्माला आलेली आणि बाहेरून आलेली माणसं, अशी वेगवेगळी माणसं होती. पण ते सगळे एकत्र सत्यनारायणाच्या पूजेला एकत्र असायचे. होळी खेळताना, रंगपंचमी खेळताना एकत्र, गणपतीला सगळे 10ही दिवस रात्रभर जागून काढायचे. ते ह्या छोट्या छोट्या गोष्टीमधूनच कळायला लागलं ना. आज चाळ ते फ्लॅट हा प्रवास झाला आहे, पण माणसं अजूनही जिथे मी राहतो ती तशीच आहेत अजून. आणि भेटता सुद्धा त्यांना हो, मी भेटतो. म्हणजे आत्ता 30 तारखेला पूजा सत्यनारायणची चाळीची, सगळे कुठे कुठे विरारला जाऊन पोचले काही लोक, पण तरी जाणार मात्र 1-2 मिनिटासाठी का होईना देवाच्या पाया पडणार, सगळ्यांना भेटणार. सगळ्या मावश्या, आज्या, काका सगळी माणसं भेटणार, लहान मुलांपासून सगळं भेटणार. काही मुलं तिथे आत्ता या गेल्या वर्षभरात जन्मालेली त्यांना जाऊन भेटणार. तर ही गंमत आहे. आजही आम्हाला जे शिकवलं गेलं आहे तेच आम्ही करण्याचा प्रयत्न आणि पुढे पण तेच करत राहू असं मला वाटतं. आपल्याकडे ना महाराष्ट्रात शाहिरी परंपरा खूप मोठी आणि तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न सिनेमात केला आहे. मध्ये एका कार्यक्रमात केदार सर तुम्ही म्हटलेलं की शाहीर अमर शेख असो किंवा शाहीर साबळे असो, शाहीर अमर शेख गेल्यानंतर शाहीर साबळे यांनी एकही गाणं नवीन आणलं नाही. ही जी कॉम्पिटिशन आहे, ह्याला ज्याला आपण परंपरा म्हणतो, ह्याच परंपरेविषयी तुम्हाला बोलायचं? हो, म्हणजे एकतर त्यांनी लिहिलं नाही कुठली ओढ, ही काही कॉम्पिटिशन म्हणजे ती हेल्दी कॉम्पिटिशन होती. कारण त्यांचे एकमेकांबरोबरचे संपर्क खूपच उत्तम होता, संबंध उत्तमच होते. घराचे संबंध, हां, म्हणजे खूपच घरगुती संबंध होते. मला चांगलं आठवतं, याच्या निमित्त मी सांगू शकतो की अमर शेखांची जी मिसेस होती ती जेव्हा पूर्ण खूप आजारी होती तेव्हा आमच्या घरनं डबा जेवणाचा जायचा. मला का आठवतं कारण तो डबा माझ्याबरोबर जायचा, कारण मी तो तिकडे ठेवायचो आणि मग शाळेमध्ये जायचो. तर आणि परत येताना तो डबा रिकामा झालेला घेऊन यायचा आणि संध्याकाळी मग बाबा माई आमचे त्यांना भेटायला जायचे. इतके घरगुती रिलेशन्स होते. हे बघ काय माहिती ना, दोन कलावंतांमध्ये ना ही स्पर्धा ही खूप हेल्दी असलेली खूप छान असते. म्हणजे मला कधी अंकुश भरत आमच्यामध्ये पण एक स्पर्धा आहेच की अंकुश असं काम करतोय, ओके आता मला त्याच्यापेक्षा चांगलं काम केलं पाहिजे. ही एक मैत्री असली तरी एक स्पर्धा आहे. आता आम्ही दोघं काम करतोय तर भरतलाही वाटत आहे की याच्यानंतर माझा सिनेमा पण चांगला यायला पाहिजे, काहीतरी विचार करायला पाहिजे. पण ही हेल्दी कॉम्पिटिशन असल्यामुळेच ग्रोथ होते. एकमेकांबरोबर आम्ही आहोत आणि हीच ती परंपरा आहे. तू अण्णाभाऊ साठे घे, शाहीर अमर शेख घे, बाबांचं नाव घेऊ शकतो, शाहीर निकम, विभूते, त्या काळात आत्माराम पाटील, हे सगळे जे शाहीर होते यांनी हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याचा त्यांचे कष्ट खूप आहेत मोठे. संयुक्त महाराष्ट्राची नुसती चळवळ जरी आता आपण विचाराधीन घेतली तर त्याच्यामध्ये आज तू आमची मुलाखत घेतोय म्हणून ती लोकांपर्यंत पोचते. आज सोशल मीडिया आपण काहीतरी टाईप करतो, ती पोस्ट लोकांकडे पोचते. तेव्हा लोकांकडे पोचण्याचं साधन म्हणजे शाहीरच होते. जेव्हा ते कुठल्या तरी चाळीमध्ये जाऊन याबद्दलचे पोवाडे आणि याबद्दलची जागृती करायचे आणि मग तिकडच्या नेत्यांच्या सभा व्हायच्या. हे बघ कसं आहे माहिती ना, शाहीर वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत ना, कला परंपरा ही गर्दी जमवण्याचं साधन आहे. पण ती गर्दी जमते ना, ती पण वैचारिक गर्दी जमायला पाहिजे. म्हणजे असं मला नेहमी वाटतं की उथळ गाणी सादर करून गर्दी जमवत नव्हते, ते त्याच पद्धतीचं मनोरंजन करून गर्दी जमवायचे की लोकांनाही कळायचं की आता याच्यानंतर या पद्धतीचं आपल्याला ऐकायला मिळणार आहे. सो ही सगळी परंपरा ही महाराष्ट्राची खूप म्हणजे अनमोल ठेवा आहे. आज मी एक पान उलगडलं, उद्या आणखी काही लोकांना त्याचं पानं उलगडण्याची इच्छा होईल. आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे की ही जी मोठी लोकं आहेत आपल्या महाराष्ट्रातली, यांचे बायोपिक्स उत्तम प्रकारे लोकांपर्यंत यायला हवे. कारण त्याशिवाय नवीन पिढीला कळणारच नाही
की हे कोण होते आणि यांनी काय केलं आपल्या महाराष्ट्रासाठी. 106 हुतात्म्यांची नावं विचारली तर कोणी एका दमात नाही सांगू शकत आहे. म्हणजे 3, 4, 5 मॅक्स 10 त्याच्यानंतर थांबू आपण, कोण रे आणखीन कोण असं होईल आपलं. पण त्यांनी हा महाराष्ट्र घडवला, त्यांनी मुंबईसह महाराष्ट्राला मिळवून दिली. आज आपण गरजा महाराष्ट्र माझा गातो हे गाणं एकमेला जन्मलं जेव्हा मंगल कलश आला, पण त्याची बीजं तेव्हाची आहेत जेव्हा या सगळ्या शाहिरांनी मोठा लढा दिला. कारण मी सिनेमा पाहिला आहे प्रेक्षकांनी, तुम्ही पण जाऊन बघा. मला प्रत्येक वेळा असं वाटतं ना की एक ॲक्ट्रेस जेव्हा दुसऱ्या ॲक्टरचं बायोपिक करतो किंवा दुसऱ्या कलावंताची बायोपिक करतो तेव्हा कुठे ना कुठे त्याच्या फ्युचरवरून तो शिकतो की आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. म्हणजे एका पॉईंटला एक सीन जो मला खूप छान वाटला की त्यांना काहीतरी लिहायचं आहे, ते काहीतरी नवीन लिहित आहेत पण त्याच्यानंतर चालत नाही आहे, ते अजून नवीन लिहित आहेत, ते चालत नाही. पण ॲट दी एंड ऑफ द डे त्यांचाच कुठेतरी ठेवा ते नंतर घेतात आणि महाराष्ट्राची लोकधारासारखा एक अविस्मरणीय भाग होता ज्याचा तुम्ही पण काम करताय एवढ्या वर्षानंतर. कुठला भाग तुम्हाला सिनेमातला वाटला विच वॉज रिअली डिफिकल्ट फॉर अन ॲक्टर लाईक? डिफिकल्ट नाही, मला खूप सोपं करून दिलं होतं कैदाने. एक गोष्ट मात्र मी पहिल्यापासून रिहर्सल करत होतो. ज्या दिवशी मला त्याने सांगितलं की तू हा रोल करतोयस, की बाबांचं अजरामर असलेलं गाणं जय जय महाराष्ट्र, ते मी गाणं म्हणजे मी गाण्याची ॲक्टिंग करणं, ते मला सगळ्यात खूप कठीण वाटत होतं. मला भीती कुठल्या गोष्टीची होती. एक काही दिवसापर्यंत असं होतं चित्र की केदार म्हणाला की बाबांचं हे गाणं असणार आणि फिल्मच्या या क्षणी हे गाणं येणार. तर मला माहिती आहे बाबा कसे गायचे, मी बघितले त्याला. मला माहिती आहे केदार कसा गातो, मी बघितले त्याला. त्यामुळे मला ते पकडायचं होतं हे मात्र नक्की होतं. पण मला भीती एका गोष्टीची होती, ते गाणं जर दुसरं कोणी गायलं तर ते बाबांसारखं होईल का, ह्याची मला खूप भीती होती. त्यामुळे मी ना सतत रिहर्सल करत असायचो. दिवसातून 2-3 वेळा गाणं लागायचं आणि मी मोठ्यांदा गात होतो. घरचे पण खूप वैतागले होते माझ्या की हा सतत तेच करतोय म्हणून, सतत गाणी गात असो वेगवेगळी. तर त्यातलं हे सगळ्यात कठीण भाग होता. आणि ते सोपं कधी झालं जेव्हा अजयने मग ठरलं की अजय गाणं. तरी मला असं वाटतं अजयची स्वतःची एक स्टाईल आहे, तो उत्तम म्हणजे सुफी गातो असं आनंद. व्हिडिओ बघितला तुम्ही त्यांच्याबरोबर बसला आणि ते म्हटले की थाप शाहिराची ती मेन आली पाहिजे, ती मेन पकडलीस की पुढे. करेक्ट. आणि त्यांनी गायलं जय जय महाराष्ट्र. मला असं सांगायला आवडेल की त्याने कुठेही स्वतःची स्टाईल आणली नाही. बाबा जसे गायले ते त्या शब्दावर तसाच आला, तशाच पद्धतीने म्हणजे समोरच्याला अभिमान वाटेल, गर्व वाटेल, छाती फुलून येईल ऐकताना, असं त्यांनी गायलं गाणं. त्यानंतर माझं थोडंसं हे झालं की बाबा ओके. तो पण मला खूपच भीती वाटत होती की हे नाही झालं तसं, आणि मी पाठ केले अशा पद्धतीने, त्यांनी त्याचे वेगळे भाव टाकले तर काय. पण नाही, अजयने ते केलं नाही. अजय पण इतका हुशार आणि त्याला माहिती आहे की बाबांचा आवाज त्या गाण्याचा लोकांच्या कानात आयुष्यभर राहिलेला आहे. तो जर बदलला तर सगळं चुकीचं होईल. तीच मोमेंट मला जरा कठीण वाटत होती, पण ती सोपी करून दिली अजयने. मला एक प्रश्न प्रामुख्याने घ्यायचा तो म्हणजे आता आपण जय जय महाराष्ट्र माझं एक गीतावर बोलतो आणि त्याच्या अर्थानं आज हे पहिलं आपल्या अर्थाने एक मे असेल जेव्हा आपण त्याला सेलिब्रेट करणार आहोत. जो मान या गाण्याला मिळाला आहे, जो एवढ्या वर्ष मिळायला हवा होता आणि तो आत्ता जाऊन मिळाला आहे, त्यामुळे हे पहिलं वर्ष जेव्हा आपण सेलिब्रेट करणार आहोत, किती प्राऊड मुमेंट तुम्हाला वाटतं की तुम्ही हे गाणंसुद्धा सेलिब्रेट करताय, तुम्ही हा सिनेमासुद्धा सेलिब्रेट करताय आणि या वर्षी सगळंच काय हेतूनी येतं आहे म्हणजे कोणीतरी करून घेत आहे. बाबाच करून घेत आहेत. मी नेहमी सांगतो हे आम्ही किती आव आणला ना, म्हणजे जन्मशताब्दी वर्ष त्यात हे राज्यगीत होणं. मला असं नेहमी वाटतं की खळेसाहेब, राजा बढे आणि बाबा हे जेव्हा 1 मेच्या अगोदर रिहर्सल करत असतील तेव्हाच त्यांच्या डोक्यामध्ये असेल की पुढे जाऊन हे राज्यगीत होणार. सो त्याचं पूर्ण फुलफिल जे झालं ना ते आता 2023मध्ये झालं. त्याबद्दल खरंच शासनाचे आभार. आणि त्यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये ही एक गोष्ट, हा सिनेमा यावा, पुन्हा शाहीर साबळे या नावाला उजाळा मिळावा. नवीन पिढीसाठी जेव्हा शाहिरांनी आपले कष्ट केले आणि एक महाराष्ट्राची लोकधारासारखी संकल्पना त्यांची होती, मुलींनी त्यांच्या बसवलं होतं, पण तरीसुद्धा सगळा ऐवज जो होता तो शाहीर साबळ्यांचा होता. तर हे तेव्हाही तोच थॉट होता त्यांचा की नवीन पिढीपर्यंत लोककला पोचावी. आज 2023मध्ये माझाही थॉट फक्त एवढाच आहे की शाहीर साबळे फक्त लोकांपर्यंत नवीन पोचावेत. त्याच्यात मी आता सफल झालो आहे म्हणायला हरकत नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा मुलं गातात महाराष्ट्र गीत, आणि महाराष्ट्र गीताची गंमत अशी आहे ना की आम्ही ना शेकडो वेळा ऐकलं आहे ते, आणि ते बाबांच्याच म्हणजे मुखातून. हा यार, म्हणजे
आम्ही बिलीव्ह नाही करू शकत. आम्ही खरे भाग्यवान आहोत की इतक्या जवळून एक माणूस इथे उभा आहे आणि तेच गाणं गातोय ज्याचा आता आपल्याला अभिमान वाटतोय. आणि हे मी शेकडो वेळा ऐकलं आहे शोमध्ये. बाबा काही घरात बसून गायचे नाहीत कधीच, पण लोकदाराचा शो असेल कुठलं ते त्यांचं नाटक जेव्हा कुठलीही गोष्ट त्यांची सुरुवात व्हायची तेव्हा महाराष्ट्र गीतांनी पडदा उघडायचा. बघ म्हणजे किती बाबा मानायचे की खरं तर आपली कुठलीही लोककलेची किंवा कलेची सुरुवात ही गजाननाच्या प्रार्थनेने होते, पण त्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीतांनी व्हायची. सो परमेश्वरापेक्षा पण वरचा दर्जा हा महाराष्ट्राला होता, म्हणजे त्या भूमीला होता ज्या भूमीमध्ये आपण जन्मलो. ही खूप मोठी गोष्ट आहे. सो आज आनंद आहे. फक्त हे इतकंच मर्यादित राहू नये. महाराष्ट्र गीत हे एकमेसाठी एक आयटम सॉन्ग नाही आणलं आहे. तर माझं म्हणणं आहे की त्या गीताचा अभिमान स्वाभिमान कुठलीही गोष्ट करताना तुमच्या मनामध्ये असायला पाहिजे आणि विचार राहिला पाहिजे, तो एवढंच वाटतं. जसं आपलं नॅशनल अँथम आहे आपण म्हणतो, तसं मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रात तरी कुठलाही कार्यक्रम सुरू होताना किंवा संपताना जय जय महाराष्ट्र व्हावा ही खूप इच्छा आहे. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही दोघंही खूप इमोशनल आहात, तुम्ही दोघंही इमोशनल झाला असाल. मला तो एक प्रश्न घ्यायचा आहे की या पूर्ण प्रवासात आत्तापर्यंत तुम्ही या मुमेंटला इमोशनल झालात का? कारण पहिल्यांदा जेव्हा त्यांनी तुम्हाला त्यांचा चेहरा दाखवला, जेव्हा ते शाहीर साबळे म्हणून मेकअप झाला असेल तेव्हा तुम्ही इमोशनल झाला असेल. ह्या दिवसांमध्ये जेव्हा रिॲक्शन्स येतात लोकांच्या, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा बायोपिक करता आणि बायोपिकला ते रिॲक्शन मिळलं, हॅव यू बिकम मोर इमोशनल आता? कधी असं झालं की प्रिव्ह्यू ज्या दिवशी झाला, प्रिव्ह्यू संपला आमचा, तो प्रिव्ह्यू आम्ही आमच्या कास्ट आणि क्रू बरोबर केला आणि त्यांच्या फॅमिलीबरोबर केला. आम्ही अजिबात प्रीमियर नाही केला आणि कोणालाच इन्व्हाइट नाही केलं. माझी प्रामाणिक इच्छा होती आणि जी संजय छाबरे यांनी मानली की आपण असा प्रिव्ह्यू करू ज्यांच्या बरोबर मी सिनेमा केला आहे आणि ज्यांनी या सिनेमासाठी खूप त्रास घेतला आहे या 1.5 वर्षामध्ये, त्या सगळ्यांना इन्व्हाइट करून ते सगळे बसले पाहिजे. त्यांच्याबरोबर सिनेमा बघण्यामध्ये गंमत आहे. तो शेवटचा शॉट जेव्हा झाला तेव्हा असे त्यांना पाय खचणं म्हणतात ना, तसं झालं माझं. मी असं मागे 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 गेलो तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी होतं, 100% होतं. आणि मला एक समाधान होतं की मला बाबांनी खूप दिलं. माझं आयुष्य माझ्या लायकीपेक्षा पण बाबांनी खूप दिलं आणि मी कुठल्याच गोष्टीने उतराई होऊ शकणार नाही. मी कधीच असं म्हणत नाही की मी हे सगळं केलं आणि आज बघितलं मी माझ्या आजोबाचं नाही. मी जन्मलो त्या घरामध्ये, मी आज करू शकतो हे काम, तू माझी मुलाखत घेतो याची लायकी मला मिळवून दिली शाहीर साबळेंनी. आज जर मी त्यांच्याकडे कलेचे संस्कार घेतलेच नसते, मला काही नाही मिळालं. म्हणजे काही इस्टेट नाही घेऊन आलो त्यांची, काही नाही. मी 23 वर्ष त्या घरामध्ये राहिलो तर मी साधा चमचा पण घेऊन नाही गेलो, पण लाख मोलाची कला मात्र घेऊन निघालो. आणि ती घेतल्यानंतर आज मला आनंद एकाच गोष्टीचा आहे की आता कित्येक पिढ्या त्यांचं डॉक्युमेंटेशन असेल. जेव्हा जेव्हा शाहीर साबळेंचा विषय निघेल आणि कोणाला प्रश्न पडेल तेव्हा म्हणेल की अरे ती फिल्म काढ ना, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. आणि इमोशनल तो एक भाग होता आणि इमोशनल दुसरा भाग होता अंकुशला स्वीकारणं लोकांनी. म्हणजे मला माहिती होतं की अंकुशला स्वीकारतील, बट तो मगाशी बोलला त्याप्रमाणे जय जय महाराष्ट्र माझाला जेव्हा एक्झॅक्टली त्या मोमेंटला बाबांचा आवाज येतो ना, तेव्हा माझ्या डोळ्यात चाप पाणी आलं होतं आणि मला असं फील झालं की मी अंकुशला नाही, मी बाबांना होतो. फिल्म करताना खूप वेळा त्या सीन्समध्ये माझं असं झालं की ते इमोशन्स आणण्यासाठी मला बाबा व्हावं, त्या वेळेत त्या काळात जावं लागतं. तर बस विकण्याचा सीन असेल, त्यानंतर रडणं असेल किंवा तो डाऊनफॉल जो सगळा सुरू होता त्याच्यामध्ये, किंवा आपल्याच मुलांना बघितलं की ते सगळेजण तयारी करतात नवीन शोची. पेपरात आलेली पहिली जाहिरात महाराष्ट्राची एक 10 रुपये फक्त घरात उरले आणि ते सांगतात की याचे 20 करेल बाहेर पडा. तर या छोट्या छोट्या गोष्टी होत्या ना, त्या ठिकाणी मी असा विचार करूनच करतो की मी जर शाहीर साबळे त्यावेळेला त्या काळात असेल तर मी काय रिॲक्ट करतो. मी माणूस म्हणून, कलाकार म्हणून ज्याने एवढं वरपर्यंत लोकांना पाहिलं, ज्यांची भेट यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, लता दिदी अशी किती मोठी लोकांबरोबर असलेला माणूस, आणि एक दिवस असा दावा झाला आणि त्यावेळेला तर मी त्यात जाण्याचा खूप प्रयत्न केला आणि त्याचा फायदा मला असा की तेच खऱ्या अर्थाने बाहेर पडलं आणि संपला शॉट केला सुपर, खूप छान. किंवा
त्याच्याही डोळ्यात पाणी किंवा तो एकदम घराचा असा खांदा धरून राहायचा. त्याच्यात मला दुसऱ्या मिनिटाला कळायचं मी पोचलो आहे थोडासा तिकडे. आणि नंतर अजयतूचं म्युझिकला त्याला ॲड झालं, पाऊलं थकलं नाही गाण्याने ते अजून वर. मला असं वाटतं ना ही सगळ्यांचीच मेहनत, सगळ्यांनी छान लिहिलं आहे, छान लिरिक झालं, छान दिसलं आहे, छान ऐकायला येतं आणि मला फक्त काम करायचं, बाकी काही करायचं. त्यामुळे मी त्या वेळेला म्हटलं की ह्यांनी मला इथपर्यंत आणून सोडलं तर आता मला ह्याच्या पुढे घेऊन झालं. मग ते इमोशन्स आले आणि आता फिल्म झाल्यानंतर खूप ठिकाणी हलतो मी बघतात. मला असं जाणवतं की त्या माणसाने आयुष्यात केवढी चढ आणि कुठल्या कुठल्या लेवलला म्हणजे त्याने कधी आपली कुठल्याही याच्याशी तडजोड केली हे खूप महत्त्वाचं. ह्या गोष्टीत मी थोडं इमोशनल होतो. मला खरं असं वाटतं ना की काही सिनेमे हे बॉक्स ऑफिसवर किती गल्ला करतात, किती कल्ला करतात, किती गल्ला जमवतात ह्याच्या वरचे असतात. तर मला असं वाटतं तुमचा सिनेमा त्याचा वरचा आहे. आज महाराष्ट्र दिन आहे, आपण महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने बोलतो आहोत. थँक्यू सो मच, तुम्ही हा सिनेमा आमच्या भेटीला आणलात. थँक्यू सो मच की अशा वेळी आणलात जेव्हा खऱ्या अर्थानं हे गाणं त्याला जे मिळायला हवं होतं ते मिळतं आहे, शायरांना जे मिळायला हवं होतं ते आता मिळतं आहे. आणि खऱ्या अर्थानं येणारी प्रत्येक पिढी जी महाराष्ट्राची असेल त्यांना शाहिरांनी काय केलं आयुष्यभर ते बघावंच लागेल आणि पाहावंच लागेल. थँक्यू सो मच मिस्टर कपूर. थँक्यू सो मच. थँक्यू.